नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजाराचे प्रकार म्हणजे फॉर्म्स ऑफ मार्केट या प्रकरणातील तिसरा प्रश्न पाहतोय। प्रश्न आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। प्रश्न समजला विद्यार्थ्यांनो? मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। साधारणतः हा प्रश्न 4 किंवा 8 गुणांना विचारला जाण्याची शक्यता आहे। 4 किंवा 8 गुणांना विचारला जाण्याची शक्यता आहे। आता आपण थोडीशी प्रस्तावना पाहू। पहा, मक्तेदारी याला इंग्रजीत मोनोपॉली असा शब्द वापरला जातो। काय शब्द वापरला जातो? मोनोपॉली। यामधील मोनो म्हणजे एकच आणि पॉली म्हणजे विक्रेता। म्हणजेच काय? मोनोपॉली याचा अर्थ एकच विक्रेता असा होतो। अर्थ समजला तुम्हाला? मक्तेदारीला इंग्रजीत काय शब्द आहे? मोनोपॉली। या मोनोपॉली मधल्याला मोनो म्हणजे काय? एकच, आणि पॉली म्हणजे काय? विक्रेता। म्हणजेच काय? मोनोपॉलीचा अर्थ काय होतो? एकच विक्रेता असा होतो। आता मोनोपॉलीच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत। पहिली व्याख्या सांगितलेली आहे चेंबरलिन यांनी। पहा व्याख्या, मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते। मक्तेदारी म्हणजे काय? एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते व जिच्या वस्तूला बाजारात कोणताही जवळचा पर्याय उपलब्ध नसतो। आता विद्यार्थ्यांनो, मी सोपा अर्थ सांगतो याचा। चेंबरलिन काय म्हणतो की मक्तेदारी म्हणजे अशी उद्योग संस्था, मक्तेदारी म्हणजे एक अशी उद्योग संस्था जिचं वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते आणि तिच्या वस्तूला बाजारात कोणताही जवळचा पर्यायच उपलब्ध नसतो। आलं लक्षामध्ये? थोडक्यात काय? वस्तूच्या उत्पादनावर व पुरवठ्यावर नियंत्रण असते आणि त्याच्या वस्तूला बाजारात कोणताही जवळचा पर्यायच उपलब्ध नसतो, म्हणून त्याला म्हणतात मक्तेदार। दुसरी व्याख्या सांगितली आहे वॅटसन या अर्थशास्त्रज्ञाने, जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता म्हणजेच मक्तेदार होय। काय व्याख्या आहे? जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता म्हणजे मक्तेदार। अशी देखील व्याख्या सांगता येईल। पहा, जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करणारा एकच उत्पादक। जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करणारा एकच उत्पादक म्हणजे मक्तेदार। अशी देखील व्याख्या तयार करता येईल। पुढची व्याख्या सांगितलेली आहे प्राध्यापक लिप्से यांनी, वस्तूच्या उत्पादनावर किंवा पुरवठ्यावर एकाच उत्पादकाचे नियंत्रण असणे म्हणजेच मक्तेदार होय। आता विद्यार्थ्यांनो, आपण मक्तेदारीची वैशिष्ट्ये पाहूयात। पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता। आपण अर्थामध्येच म्हणालो ना, मोनो म्हणजे एकच आणि पॉली म्हणजे काय? विक्रेता, एकच विक्रेता। म्हणून त्याचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? एकच विक्रेता। मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, त्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धाच नसते। का स्पर्धा नसते? कारण मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला कोणता बाजारात पर्यायच उपलब्ध नसतो। त्यामुळे काय? विक्रेत्यांमध्ये कोणतीही स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते। दुसरं वैशिष्ट्य पाहू आपण, पर्यायी वस्तूंचा अभाव। बरोबर? आता व्याख्यातच पाहिलंय आपण, एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला पर्याय नसतो। बरोबर? आता पहा, मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, विक्रेता म्हणजे तोच उत्पादक। मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला बाजारात कोणताही पर्याय उपलब्ध नसतो।
त्यामुळं काय होतं की ग्राहकांच्या पसंतीला वावच नसतो. ग्राहकाला पर्यायच नसतो ना, ग्राहकाला पर्यायच उपलब्ध नसतो. म्हणून काय ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो. त्यामुळे ग्राहकांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावे लागते, कारण पर्यायच उपलब्ध नसतो. आणि मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते. तिसरं वैशिष्ट्य आहे पुरवठ्यावर नियंत्रण. मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, बरोबर. मक्तेदाराच्या वस्तूला बाजारात कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे वस्तूच्या उत्पादनावर व पुरवठ्यावर मक्तेदाराचेच नियंत्रण असते. लक्षात आलं? मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. मक्तेदाराच्या वस्तूला बाजारात कोणताही पर्याय उपलब्ध नसतो आणि म्हणूनच काय की मक्तेदाराचे वस्तूच्या उत्पादनावर व पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. चौथा मुद्दा आहे आपला प्रवेशावर निर्बंध. पहा, मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. मक्तेदार ज्या वस्तूंचे उत्पादन करतो त्या वस्तूंचे उत्पादन करायला इतर उद्योग संस्थांना नैसर्गिक किंवा कायदेशीर बंदी असते. आता पहिलं वाक्य हे तर तुमच्या पाठात झालं असेल. मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. मक्तेदार ज्या वस्तूंचे उत्पादन करतो त्या वस्तूंचे उत्पादन करायला इतर उद्योग संस्थांना नैसर्गिक किंवा कायदेशीर बंदी असते. कायदेशीर बंदी का असते विद्यार्थ्यांनो? कारण त्याचं पेटंट आपण मिळवलेलं असतं. पेटंट म्हणजे कायदेशीररित्या त्याची नोंद केलेली असते. मक्तेदार ज्या वस्तूचे उत्पादन करतो ना किंवा जी वस्तू विकतो ना, तर त्याने त्याचे कायदेशीर हक्क, कायदेशीर अधिकार मिळवलेले असतात, म्हणजे पेटंट्सचे अधिकार मिळवलेले असतात. म्हणून इतर कंपन्यांना मक्तेदार ज्या वस्तूचे उत्पादन करतो त्या वस्तूंचे उत्पादन करता येत नाही. एक सोपं उदाहरण सांगतो. मी जशीच्या तशी एखादी टू व्हीलर तयार करून मी त्या गाडीला स्प्लेंडर किंवा पॅशन प्रो हे नाव देऊ शकतो का? देऊ शकतो का मी माझ्या गाडीला स्प्लेंडर, पॅशन प्रो किंवा ऍक्टिवा, मी माझ्या गाड्यांना नावं देऊ शकतो का? नाही. तर ती ज्या कंपन्यांची गाडी आहे त्या कंपन्यांकडे काय त्याचं कायदेशीर अधिकार आहेत, पेटंट्स आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे जाहिरात खर्चाचा अभाव. पहा, मक्तेदार पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करणारा एकमेव विक्रेता असतो. आपण तेच सांगतोय. मक्तेदार पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करणारा एकमेव विक्रेता असतो. म्हणजे मक्तेदार हा एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूंना पर्याय उपलब्ध नसतो. आणि त्यामुळे मक्तेदाराला काय आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी जाहिरात खर्च करावा लागत नाही. मक्तेदाराला काय आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी जाहिरात खर्चच करावा लागत नाही. का जाहिरात खर्च करावा लागत नाही? कारण तो एकमेव विक्रेता असतो आणि त्याच्या वस्तूला पर्यायच उपलब्ध नसतो. पुढचं वैशिष्ट्य आहे किंमतकर्ता. किंमतकर्ता म्हणजे किंमत ठरविणारा. मक्तेदार हा एकच विक्रेता असतो. त्याच्या वस्तूला कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. वस्तूच्या उत्पादनावर व पुरवठ्यावर आणि किमतीवर मक्तेदाराचेच नियंत्रण असते आणि त्यामुळे काय तो आपल्या वस्तूची हवी ती किंमत आकारू शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद किंवा किंमतभेद. पहा, मूल्यभेदचा अर्थच किंमतभेद. किमतीत फरक करणे. मूल्यभेद म्हणजेच काय? किंमतभेद. आता पहा, हे आपण मागे पाहिलंच. मक्तेदाराचे वस्तूच्या उत्पादनावर व पुरवठ्यावर
पूर्ण नियंत्रण असते, कारण तो एकमेव विक्रेता असतो, एकच उत्पादक असतो, एकटाच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला पर्याय उपलब्ध नसतो. बरोबर, हे आठवतंय. मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे तो एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतींना विकतो. काय सांगितलं? मक्तेदार हा किंमत करता असतो. किंमत करता म्हणजे किंमत ठरविणारा. किंमत करता म्हणजे काय? किंमत ठरविणारा. मग मक्तेदाराला काय? एकमेव विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला पर्याय उपलब्ध नसतो, त्यामुळे तो आपल्या वस्तूची हवी ती किंमत आकारू शकतो. म्हणजेच काय? मक्तेदार हा किंमत करता असतो, त्यामुळे तो एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतींना विकतो. उदाहरणार्थ, मक्तेदार एकच वस्तू गरिबांना कमी किमतीला तर श्रीमंतांना जास्त किमतीला विकतो. याला म्हणतात मूल्यभेद. मक्तेदार काय करतो? एकच वस्तू गरिबांना कमी किमतीला तर श्रीमंतांना जास्त किमतीला विकतो. याला म्हणतात मूल्यभेद. रिलायन्स जिओचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. साधारणतः 1.5 GB डाटा पॅक असेल, अनलिमिटेड कॉलिंग, 199 रुपयाला आहे. बरोबर. आणि दुसरं जिओ फोनसाठी प्लॅन आहे. किती आहे? 75 रुपयामध्ये आहे. याला म्हणतात मूल्यभेद. किंवा फेअर अँड लवली वगैरे पूर्वी वापरायचे, आता ग्लो अँड लवली काय असं काहीतरी नाव आलंय त्याचं. तर त्याचं 5 ते 6 रुपयाला पण पाऊच मिळतं गरिबांसाठी, आणि श्रीमंतांसाठी महागडं पण ट्यूब मिळतात. त्याला म्हणतात मूल्यभेद. दुसरं उदाहरण, रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत दिली जाते. यालाच काय म्हणतात? मूल्यभेद. पुढचं वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था हाच उद्योग. पहा, मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला बाजारात कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. वस्तूच्या उत्पादनावर, पुरवठ्यावर आणि किमतीवर त्याचेच नियंत्रण असते. आणि म्हणूनच काय? मक्तेदारीत उद्योग संस्था हाच उद्योग असतो. आलं लक्षामध्ये? हे तर तुमच्या पाठ झाला असेल. मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. वस्तूच्या उत्पादनावर, पुरवठ्यावर आणि किमतीवर त्याचेच नियंत्रण असते. आणि म्हणून उद्योग मक्तेदारीत काय? उद्योग संस्था हाच उद्योग असतो.